भारतीय नौदलातून निवृत्त झालेली INS गुलदार युद्धनौका निवती रॉक परिसरात समुद्राच्या तळाशी स्थापित झाली. सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात मैलाचा दगड ठरणाऱ्या देशभरातील 40 महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्पांपैकी निवतीच्या समुद्रात साकार होणाऱ्या आर्टिफिशियल रीफ अँड अंडर वॉटर म्युझियम प्रकल्पाचा अंतिम आणि महत्त्वाचा 5वा टप्पा आज सायंकाळी 5:05 ठोक्यावर पार पडला. भारतीय नौदलातून निवृत्त झालेली INS गुलदार युद्धनौका निवती रॉक परिसरात समुद्राच्या तळाशी स्थापित झाली आणि नौदल अधिकारी, पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी तसेच माझगाव शिपयार्डचे तंत्रज्ञ यांच्या मुखातून ओह गॉड कॉंग्रॅच्युलेशन या शब्दाचा पुकारा होत समुद्राच्या भरतीच्या लाटांबरोबरच उपस्थितांच्या आनंदाला भरते आले. कालपासून निवती रॉकच्या समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इनक्रेडिबल इंडिया या संकल्पनेतून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने आर्टिफिशियल रीफ अँड अंडर वॉटर म्युझियम प्रकल्पाच्या 5व्या टप्प्याला सुरुवात केली. गेले 2 दिवस समुद्री हवामान, भरती ओहोटी, तांत्रिक अडचणी आणि अचूक स्थान निश्चिती अशा अनेक आव्हानांवर मात करत ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. सोमवारी रात्री गुलदारमध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. मंगळवारी सकाळपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. युद्धनौकेत पुरेसे पाणी भरल्यानंतर हळूहळू युद्धनौका समुद्र तळाशी विसावण्यास सुरुवात झाली. या ऐतिहासिक मोहिमेवर राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, पर्यटन विभाग सचिव संजय खंदारे, MTDCचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, प्रादेशिक व्यवस्थापक दीपक माने, नौदल अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी सतत लक्ष ठेवून होते. आपल्याला हा गेल्या 2 दिवसापासून म्हणजे असं म्हणाल तर गेल्या आमचा प्रयत्न बऱ्याच दिवसापासून चालू आहे. 48 तास ते 48 ते 60 तासापासून आपण याच्यावर काम करत आहोत. समुद्रातील वातावरण, खवळलेलं वातावरण आणि तिथली परिस्थिती याच्यानुसार हे आत्ता एक थोडा वेळापूर्वी म्हणजे एक 5च मिनिटापूर्वी समुद्र तळाशी व्यवस्थितरित्या INS गुलदार ही स्थापित झालेली आहे. पर्यटकांसाठी पाहण्यासाठी ही युद्धनौका जी आहे ती पुढील 1 ते 1.5 वर्षामध्ये पाणबुडीचा जो प्रकल्प येणार आहे त्या प्रकल्पांती पर्यटकांना पाणबुडीद्वारे पाहता येतील. परंतु स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पुढच्या काही तांत्रिक बाबीचा अभ्यास करून ज्या पद्धतीने अहवाल येईल त्या पद्धतीने आम्ही पर्यटकांना ती पाहण्यासाठी उपलब्ध करून देऊ. युद्धनौका ही पोलंड या देशाची निर्मिती असून 1985 मध्ये ती भारतीय युद्धनौदलात सामील झाली. श्रीलंका, अंदमान निकोबार बेट इथं चांगल्या पद्धतीनं कामकाज करून निवृत्त झाली. परंतु निवृत्त झाल्यानंतर देखील ज्या पद्धतीनं एखादी व्यक्ती काम करायची धडाडी असते त्याच धडाडीच्या बोध घेऊन आपली ही युद्धनौका निवृत्त झाल्यानंतर देखील पर्यटनाच्या उपयोगातून आपण तिला पर्यटकांच्या सेवेसाठी आणि आपल्या सेवेसाठी उपलब्ध करून देत आहोत. आवाज है ना, मेहनत करे मुर्गा और बकरी का सीखा. वो छोटा वाला बोट को ज्यादा ना क्या वो साथी है लेकिन अरे कितना बड़ा एंकर देखना पड़ेगा. बैठ गया नीचे थोड़ा ही ढकल दिया तो डायरेक्ट चला गया था. टूट गया था क्या पहले रस्सी कर से? नहीं, बांध के रखा था. रस्सी काटा तो सीधा नीचे है ना. हैच में अभी हैच में जा रहा है. हैच में ये देखो वो हैच अभी बाहर गिर गया. एक बात सही तो हो रहा है. वीडियो कंटिन्यू है, ये बंद नहीं हो. पीछे रखा हो गया. सही तो गया. टर्न नहीं होना चाहिए. नहीं सीधा हो गया. नहीं
बहते रहेगा कुछ नहीं होगा, कुछ नहीं होगा, रुको, अरे बस रुको बस कुछ नहीं होगा। अभी 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 पानी भर रहा है बस बस स्टॉप अभी एक साथ में जाएगा पीछे बैठ जाएगा थोड़ा नजदीक ले ले नजदीक ले ले अस्सलाम, गुलदार को। अरे थोड़े साइड में लो ना यार। होता साइड में लिया ना इधर रिवर्स ले जा साइड में लिया चला गया अभी चला गया भाई सीधा 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 टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.